आता अजित पवार ज्यावेळी हयात होते त्यावेळी त्यांचं खंबीर आणि खमकं नेतृत्व राष्ट्रवादीला होतं आणि त्यामुळं अजित पवार भूमिका घेत होते, ते त्यांच्या कार्यकर्त्यांना ताकद देत होते किंवा जनतेला अट्रॅक्ट करण्याची क्षमता अजित पवारांमध्ये होते. म्हणजे त्यांची भाषण शैली असेल किंवा त्यांचं कार्यकर्त्यांना बळ देणं असेल, त्यांचा एक कामाचा माणूस असा चेहरा असेल, या चेहऱ्याच्या बळावर ते लोकांना अट्रॅक्ट करू शकत होते. आता सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतील, हे नेते त्यांच्या चेहऱ्याच्या किंवा त्यांच्या फेस व्हॅल्यूवर जनतेला अट्रॅक्ट करू शकत नाहीत. त्यामुळं राष्ट्रवादी ही कमकुवत राहणार आहे किंवा ती विखुरलेली राहणार आहे किंवा अंतर्गत गटातटाचं राजकारण असल्यामुळं राष्ट्रवादीची ताकद ही वाढणार नाहीये. आता राष्ट्रवादीची ताकद वाढली नाही, राष्ट्रवादी वीक राहिली. 2029 मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही राष्ट्रवादी भाजपला टक्कर देण्याच्या स्थितीत राहणार नाहीत, हे वास्तव आहे आणि भाजपला तेच हवंय.